नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण प्रश्नकुंडलीच्या माध्यमातून जातकाच्या वडिलांच्या आजारपणाचा प्रश्न पाहिला. तसेच आयुष्योग भाग 1 व आयुष्योग भाग 2 यामध्ये आयुष्योगाची माहिती घेतली. आज आपण कुंडलीशास्त्रानुसार धनयोगाची माहिती घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया कुंडलीतील धनयोग. ज्योतिषविषयक माहितीसाठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच माझे हे व्हिडिओ आवडत असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मित्रांनो, अर्थस्य पुरुषो दास असे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. म्हणजे मनुष्य हा पैशाचा दास आहे. तो पैशाच्या मागे धावतो व त्याचा गुलाम बनतो, परंतु पैसा कोणाचा गुलाम नसतो. सुरुवातीच्या ऋषीमुनींनी द्वितीय स्थानाला व सप्तम स्थानाला मारक स्थाने असे म्हटले आहे. त्यामागे एक कारण असेही सांगितले जाते की सुरुवातीस मोक्ष मिळविणे हे माणसाच्या जीवनाचे उद्दिष्ट असायचे. जर तुम्ही तीर्थयात्रा केली की तुम्ही फार नशीबवान आहात असे समजले जायचे. कारण तीर्थयात्रेला म्हातारपणी मुलगा नेत असे व तुमचे आयुष्यही तितके जगून होत असे. व तीर्थयात्रा, दूरचे प्रवास आपण नवम स्थानावरून पाहतो, म्हणून नवम स्थानास भाग्यस्थान असे म्हटले आहे. व जीवनाचे मूळ उद्दिष्ट जो मोक्ष आहे त्यापासून भरकविण्याचे काम मोहमाया, पैसा, स्त्री करते, म्हणून 2 व 7 ला मारक म्हणले जात असे सांगितले जाते. परंतु मित्रांनो, आता जमाना बदलला आहे. आता तुम्ही तीर्थयात्रेला नाही गेलात तरी चालेल, पण तुम्ही जर परदेशी जाऊन आलात तर फार नशीबवान आहात असे समजले जाते. व तुमच्याजवळ जर पैसा असेल तर सगळीकडे तुम्हाला मान मिळतो. विद्वान सर्वत्र पूज्यते असे म्हणण्याऐवजी धनवान सर्वत्र पूज्यते असे म्हणायची वेळ आता आलेली आहे. त्यामुळे द्वितीय स्थानाचे महत्त्व आयुष्यात अधिक पटीने वाढते. मित्रांनो, कुंडलीतील प्रत्येक भावावरून अनेक गोष्टी पाहिल्या जातात, हे तर तुम्हाला माहीतच आहे. आपण द्वितीय स्थान या व्हिडिओमध्ये शिकलोही आहोत की द्वितीय स्थानावरून धनधान्य, डोळा, गळा, वाणी, कुटुंब, व्यक्तीला मिळणारे भोजन, सोने चांदी, चेहरा, वक्तृत्व इत्यादी गोष्टीचा विचार केला जातो. त्यामुळे या स्थानातील ग्रह प्रत्येक कारकत्वास थोडा थोडा स्पर्श करतीलच, परंतु आपण फक्त धनस्थानाचा येथे विचार करणार आहोत. जसे द्वितीयात शुक्र असता तुम्ही जातकाचे डोळे आकर्षक असतील, भुवया रेखीव असतील, गळा गोड असेल, आवाजात माधुर्य असेल, लागवी बोलणे असेल असे म्हणू शकता. पण धनाच्या दृष्टीने विचार करता जातक चैनीच्या वस्तूवर, खाद्यपदार्थावर किंवा रत्ने, दागिने इत्यादीतून पैसा कमवेल असे तुम्ही म्हणू शकता. परंतु धनस्थानाचा विचार करताना फक्त द्वितीयाचा विचार करून भागत नाही, तर सोबतीला प्रथम स्थान व लाभस्थानाचाही विचार करावा लागतो. तसे पाहता संपूर्ण कुंडलीचाच विचार फलादेशासाठी करावायचा असतो, परंतु प्रमुख अशी द्वितीय व लाभ ही स्थाने होत. बाकी स्थाने पूरक म्हणून मार्गदर्शक ठरतील. जसे समजा द्वितीयेश तृतीयात असेल तर तो भावंडाकडून धनलाभ घडवून आणेल, तर द्वितीय सप्तमात स्त्रीधन मिळवून देईल वगैरे. आता मागे आपण शिकलो की केंद्रस्थानापासून दुसरे स्थान हे एक धनस्थानच असते, म्हणजे द्वितीय स्थान, पंचम स्थान, अष्टम स्थान व लाभस्थान. तसे धनाचा विचार करताना गुरु व शुक्र यांचाही विचार करावा लागतो. कारण गुरु हा धनसंचय, प्रतिष्ठा, मानमरातब दाखवतो, तर शुक्र हा भौतिक सुखाचा कारक आहे व शुक्राची वृषभ रास ही कालपुरुषाच्या द्वितीय स्थानी येते. आता हे भाव तुम्हाला कळाले की त्यातील शुभयोग आपसूक तुम्हाला कळून जातील, नाही का? आता मला सांगा, पुढील योगामध्ये काय होईल? धनेश केंद्रात वा कोणस्थानात, धनेश गुरुने किंवा शुक्राने युक्त धनभावात वा लाभस्थानी, लाभेश धनात, धनेश लाभात, धनेश लाभेश परिवर्तन योग, धनेश व लाभेश केंद्र कोणात. मला खात्री आहे तुम्ही म्हणाल, वरील योगात जातक धनवान होईल. वरील 6 नियम तुम्हाला पाठ करावे लागले का? तुम्हाला आपोआप या योगामध्ये काय होईल हे कळाले. आता मला सांगा, पुढील योगामध्ये काय होईल? धनेश 6, 8, 12 स्थानी, धनेश पापग्रहाने युक्त, धनेश नीच राशीत, धनस्थानी पापग्रह असताना, धनेश व लाभेश पापग्रहयुक्त त्रिकस्थानी, धनेश व लाभेश अस्तंगत
पाप कर्तरीत. तुम्ही म्हणाल, वरील योगामध्ये जातकास पैशाशी चणचण भासेल, आर्थिक अडचणी येतील वगैरे, नाही का? मित्रांनो, हे तुम्हाला कळायला सोपे जावे म्हणून 6 नियम सांगितलेत. तसे 20-25 तर सहज नियम बनतील, नाही का? व त्या विविध योगावरून तुम्हाला आर्थिकदृष्ट्या पत्रिकेचा अंदाज येईल. मग मला व्हिडिओ बनवण्याची ही गरज पडणार नाही, कारण एकदा तुम्हाला यातील मेघ कळाली की विविध कुंडली अभ्यासून तुम्ही तुमची गृहीतके मांडू शकता. आता मला सांगा, धनेश व लाभेशाचा नवपंचम योग असेल तर काय सांगाल? विचार करा. जर तुम्ही पटकन सांगितले की धनलाभ होईल, तर तसे तुम्ही बरोबर पण आहात व चूक देखील. कारण काय, तर तुम्ही पटकन सांगितले म्हणून. फक्त नवपंचम या योगाने तुम्हाला भुरळ घातली. समजा अष्टम व व्यय स्थानातून होणारा नवपंचम योग हा दशम व द्वितीयातून होणाऱ्या नवपंचमा इतका जोरदार फळ देईल काय? कहा राजा भोज, कहा गंगोतेली, नाही का? मला काय सांगायचे आहे हे तुम्हाला कळले ना? ग्रह, राशी, भाव, त्यातील योग हे शेकडो कॉम्बिनेशन्स बनवतील. प्रत्येक लग्नानुसार प्रत्येक ग्रहाचे प्रत्येक राशीतील व प्रत्येक भावातील विविध योगानुसार मिळणारे फळ कोणाला सांगणे किंवा शिकवणे किंवा लिहून ठेवणे शक्य नाही. त्यामुळेच म्हटले जाते की ज्योतिष हे खरं तर कोणाकडून शिकायचे नसते, तर ते स्वतःच्या अनुभवातून शिकत जायचे असते. कोणताही शिक्षक हा फक्त मार्गदर्शनाचे काम करेल. जसे तो तुम्हाला 2 व 11 या स्थानातील फरक समजावून देईल. जसे हा नियम पहा, लाभेश बलवान असून धनेश निर्बली असेल तर पैसा येतो पण टिकत नाही. आता असे का? कारण 2 व 11 ही धनस्थाने जरी असली तरी द्वितीयावरून पैसा किती शिल्लक राहणार हे पाहिले जाते, तर लाभावरून पैसा किती मिळणार हे पाहिले जाते, तर व्ययावरून पैसा किती खर्च होईल हे पाहायचे असते. तसेच द्वितीय स्थानावरून रोख नगदी पैसे, सोने चांदी, बँकेतील पैसा, म्युच्युअल फंड, फिक्स्ड डिपॉझिट, थोडक्यात अडचणीच्या वेळी थोड्या कालावधीत तुम्ही रोख रकमेत ज्याचे रूपांतर करू शकता अशी गोष्ट. तर लाभावरून पशुधन, जमीन घेतली असेल, गाडी घेतली किंवा घर घेतले तर लाभ झाला, तो लाभ पाहिला जातो. आता समजा द्वितीयत आहे तर तो पैसा देईल, पण तो पापग्रहाने युक्त वा दुष्ट असता तर त्या पापग्रहाच्या दशांतरदशेत जातकाला धननाश होतो. हे तुम्हाला सांगायची गरज नसावी. इतर भावाच्या कारकत्वाप्रमाणे तुम्ही विचार करू शकता. जसे दशमस्थान हे कर्मस्थान आहे, त्यामुळे धनेश दशमात असणारा जातक दरिद्री कुटुंबात जरी जन्मला तरी तो धनवान होतो असे सांगितले आहे. तो अनेक जोडधंदे करतो असे का म्हटले आहे यामागील गुपित तुम्हाला कळेल. चतुर्थावरून सुख पाहतात, तर नवम हे भाग्यस्थान, नशिबाचे स्थान. त्यामुळे चतुर्थेश किंवा भाग्येश द्वितीयात असणारा जातक आजन्म सुखी राहतो असे म्हटले जाते. आता मला सांगा, धनेश लग्नी असता काय फळ सांगाल? ही व्यक्ती स्वकर्तृत्वावर धन कमावेल किंवा पैशाचा स्वतःपुरता खर्च करणारा व पैसा साठवून ठेवणारा जातक असेल व कुटुंबाच्या व्ययात म्हणून आपल्या परिवारासोबत याचे फारसे पटत नाही असे म्हणाला तरी फारसं चुकीचं नाही. चतुर्थस्थान हे सुखस्थान म्हणून धनेश चतुर्थात असणारा जातक स्वतःच्या सुखासाठी, आनंदासाठी, वाहन, जमीन यासाठी पैसा खर्च करेल. चंद्रमंगळाला लक्ष्मी योग म्हणतात व ही युती स्वराशीत वा मित्रराशीत वा उच्च राशीत शुभस्थानी असता जातक धन कमावतो. आता या योगाबद्दल तुम्ही अगोदर वाचलं असेल, पण चंद्रमंगळाच्या युतीलाच का बरं लक्ष्मी योग म्हटले जाते? चंद्र किंवा गुरु किंवा चंद्र किंवा शुक्र हे योग सुद्धा शुभ नाही आहेत का? गजकेसरी योगात काय जातक दरिद्र होतो का? मग शास्त्रकारांनी मंगळालाच का महत्त्व दिले आहे? हे तुम्हाला मर्म कळले की झाले? तुम्ही ऐकलंच असेल, उद्योगाचे घरी लक्ष्मी वास करी असे म्हटले जाते. हा उद्योग, हा पराक्रम मंगळाशिवाय कोणाला जमेल? व चंद्रमानाचा कारक म्हणून चंद्रमंगळाला लक्ष्मी योग म्हटले जाते. महान भविष्यवक्ता किरो सुद्धा म्हणतात, जर जातकाच्या हातावर धनरेषा नसेल व तो जातक नेटाने कष्ट करीत राहिला तर त्याच्या हातावर धनरेषा उमटण्यास सुरुवात होते. धनेश लग्नी असताना लग्नेश धनात असेल
तर जातक विनासायास धन कमावेल. आपण पाहिले की 6, 8, 12 ही स्थाने धननाश करणारे आहेत, कारण यांना आपण त्रिक स्थाने म्हणतो. तुमचे विचार इतर ठिकाणी भटकू नयेत म्हणून फक्त एका कुंडलीतील हे 3 ग्रहांची पोझिशन देतो. या जातकाला पुराचे पाणी गोडाऊनमध्ये शिरल्यामुळे व्यवसायामध्ये बऱ्यापैकी नुकसान झाले. याचे कारण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकाल का? असे असले तरी षष्ठ स्थान हे सेवास्थान आहे, नोकरी स्थान आहे. त्यामुळे धनेश, रवी, चंद्र, गुरु, शुक्र यासारखे शुभग्रह असतील व ते षष्ठात असता जातक नोकरीतून उत्तम धन कमावेल. शनी, मंगळासारखे ग्रह कमी पैसा देतील. अष्टमावरून लॉटरी, सट्टा यातून किंवा वारसा हक्कातून मिळणारा पैसा पाहतो. त्यामुळे शुभग्रह धनेश म्हणून अष्टमात असता यातून फायदा होईल, अन्यथा निराशा पदरी पडेल. परंतु धनेश शुभग्रह असो व अशुभ ग्रह, तो जर दशमात असेल तर व त्यातही तो ग्रह रवी, शनी, गुरु, मंगळासारखे ग्रह असतील तर व लाभेशाने युक्त किंवा दुष्ट असेल तर जातकाला मोठा अधिकार, मानमरातब, प्रतिष्ठा प्राप्त होते व तो भरपूर धन कमावतो. द्वितीयेश व लाभेश जरी 6, 8, 12 स्थानी असतील तरी ते ज्या राशीत पडतील त्या राशीचा स्वामी स्वराशीत, उच्च राशीत वा मित्र राशीत शुभस्थानी असेल तरी जातक धन कमावतो. पण द्वितीयेश आणि व्ययेश यांचा राशी परिवर्तन होत असून लाभेश 6, 8, 12मध्ये असता जातकाचा स्वभाव हा खर्चिक राहतो. येथे मी सांगताना महत्त्वाचे पण थोडं वरवरचे सांगत आहे. तुम्ही त्या व्यक्तीला ग्रह, राशी इत्यादींचा विचार करून फलिताची दिशा काय असेल याचा अंदाज घ्यायचा आहे. जसे समजा 2 व्यक्तीच्या पत्रिकेत धनेश लाभात आहे, तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दोघांना धनयोग आहेच. पण मी तुम्हाला एवढे सांगेन, पुढील गोष्टीचा तर्क तुम्हाला लावायचा आहे. मी सांगतो म्हणजे काय, मी माझ्या मनाची सांगत नाही. ज्योतिषशास्त्रात काय सांगितले आहे तीच माहिती मी तुमच्यापर्यंत सुटसुटीत भाषेत पोहोचण्याचे प्रयत्न करीत आहे. तुमच्यासमोर येणारी प्रत्येक कुंडली ही वेगळी असणार आहे. लक्षात घ्या, राजयोग हा पत्रिकेत दिसला की जातक राजाच होतो असे नाही. राजघराण्यातील मुलाच्या पत्रिकेत राजयोग असेल तर तो त्याची फळ देईलच, पण अगदी गरीब कुटुंबातील मुलाच्या पत्रिकेत राजयोग असेल तर तो त्याला लगेच सिंहासनावर बसवणार नाही, तर पहिल्या परिस्थितीमध्ये कमालीची सुधारणा करेल एवढेच. तर 2 व्यक्तींच्या पत्रिकेत धनेश लाभात आहे, पण एकाचे मीन लग्न आहे व दुसऱ्याचे कुंभ लग्न, तर काय फरक पडेल विचार करा. मीन लग्नाचा जातक व कुंभ लग्नाचा जातक दोघांच्या नशिबी पैसा आहेच, मात्र मीन लग्नाच्या जातकाला व्यवसायात चढ उतार अनुभवावे लागतील, पराक्रम गाजून तो पैसा मिळवेल. तर कुंभ लग्नाच्या जातकाला फारसा संघर्ष न करता लाभ होईल, कारण एकाला मंगळाच्या मार्फत फळ मिळेल तर दुसऱ्याला गुरुच्या मार्फत. म्हणजे ग्रहांच्या कारकत्वाचा पण तुम्हाला विचार करायला लागेल. जसे समजा द्वितीय बुध असणारा व्यक्ती बुद्धीने धन कमावेल, लिखाण करून, वाहतुकीशी संबंधित व्यवसाय करून, शिक्षकी पेशा वगैरे. तर द्वितीयात मंगळ असणारा व्यक्ती धाडसाचे कामे करून पैसा मिळवेल, पोलीस, मिलिटरी, फायर ब्रिगेड, जमिनीशी संबंधित या मार्गाने, वा सर्जन वा इलेक्ट्रिशियन, खेळाडू. तर शनी हा भंगार, अँटिक वस्तूमधून, लोखंडी वस्तूमधून असे तुम्ही सांगू शकता. द्वितीयात राहू, केतू, शनीसारखे ग्रह असून द्वितीयेश नीच राशीत असता असा मनुष्य ठगबाजी करून, कुकर्माने, 2 नंबरने पैसा कमवितो. जसे ग्रहावरून तसे राशीवरूनही तुम्ही अंदाज बांधू शकता. जसे द्वितीयात मेष राशी असता चतुष्पाद प्राण्यापासून धन मिळेल, कारण मेषेचा प्रतीक मेंढा. तर वृषभ राशी असता शेतीमधून धनप्राप्ती करेल, कारण वृषभाचे प्रतीक बैल. तर मिथुन राशी असता भिन्नलिंगी व्यक्तीपासून फायदा, असा विचार करावा. समजा मीन राशी द्वितीय स्थानी असता तुम्ही काय सांगाल? धोबी, मासेमारी, मासे विक्री, कोळी, गवळी, खलाशी, जहाज बनवणारे, नेव्हीमध्ये काम करणारे, पाणबुडी वगैरे. हे असे तुम्हाला आता सांगायची गरज नाही, नाही का? असो, तर आता ही कुंडली पहा व यातील धनयोगासंबंधी सांगा. आज येथेच थांबू व धनयोगासंबंधी कृष्णमूर्ती पद्धत काय म्हणते ते पाहू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.